जय भीम, नमो बुद्धाय। तर माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत भगवान बुद्धांच्या काळातील अतिशय दुःखदायी पटाचार्याची ही घटना। तर ही भगवान बुद्धाच्या काळातील सत्य घटना आहे, अतिशय दुःखदायी घटना आहे। या भगवान बुद्धाच्या काळातल्या या स्त्रीच्या वाटेला एवढं दुःख आलं की आपण कल्पनाही करू शकत नाही। एवढं दुःख या स्त्रीच्या वाटेला आलं। पाली भाषेमध्ये पट्टा म्हणजे पुरुषांच्या डोक्यावर जे पगडीसारखा कापड असतो, साधारण दुपट्टा एवढा, तर त्याला पट्टा म्हणतात। म्हणजे साधारण दुपट्टा एवढा कापड। आणि चार्या म्हणजे गुंडाळणे, म्हणजे पटाचार्या, अशी कापड गुंडाळणारी, म्हणजे कापड गुंडाळणारी। तर असं या स्त्रीचं नाव पडलं। भगवान बुद्धाच्या काळात श्रावस्तीमध्ये एक खूप श्रीमंत व्यापारी असतो, इतका श्रीमंत व्यापारी असतो, सेठ असतो तो व्यापारी, खूप श्रीमंत असतो। आणि ह्या श्रीमंत व्यापाऱ्याला एक खूप सुंदर मुलगी असते, खूप सुंदर असते दिसायला, इतका आकर्षक चेहरा, इतकी सुंदर ते बघायला की एखाद्याने जर तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तो बघतच राहील, तिच्या प्रेमातच पडणार, एवढी सुंदर ती मुलगी असते। तर आता तिच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली की आपली मुलगी एवढी सुंदर आहे, एखाद्याने जर फसवून पळवून नेलं तर। तिच्या आईवडिलाला एक काळजी वाटू लागली की आपली मुलगी एवढी सुंदर आहे ना, आपल्या मुलीला जर एखाद्याने फसवून पळवून नेलं तर। कारण भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा मुलं मुली पळून जाऊन लग्न करत होते, विवाह करत होते। तर आताच्या काळात सुद्धा मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात। त्या व्यापाऱ्याची 7 माळ्याची खूप मोठं महाल असते, म्हणजे 7 माळ्याची बिल्डिंगच असते समजा। तर त्या 7 माळ्याच्या जो 7वा माळा असतो, त्या 7व्या माळ्यावर तिचा वडील, एक खोली असते मोठी खोली। तर त्या खोलीमध्ये त्या मुलीचं खाणं पिणं, कपडे लत्ते, शृंगार सामान, सगळ्या पद्धतीची सोय करून देते। म्हणजे सगळं सुखसोयी त्या रूममध्येच, बाहेर याचं काम नाही, कोणाशी संपर्क नाही, कुठे फिरणं नाही, काही नाही, सगळ्या गोष्टींवर बंधन त्या मुलीसाठी। पण त्या खोलीला असते एक खिडकी, त्या खोलीला काय असते, एक खिडकी, आणि त्या खिडकीतून महालाबाहेरचं एक दृश्य दिसत असते। त्या खिडकीतून काय दिसते, महालाबाहेरचं एक चित्र। तर त्या चित्रामध्ये काय दिसते, तिला एक नौकर जो काम करतो, नेहमीच आपलं काम करतो आणि बस त्याचं राहण्याचं तिथंच असते सगळं। तिला एकच नौकर दिसतो, तो त्या खिडकी बाहेरून। त्या नौकराला बघता बघता त्या नौकराविषयी आकर्षित होऊन तिच्या मनामध्ये त्या नौकराविषयी प्रेमभावना उत्पन्न होते। मुलगी तरुण असते, तर तिचे आईवडील एक दिवस सोबत तिचे आईवडील चर्चा करते आणि तिला सांगते की आम्ही तुझ्यासाठी योग्य मुलगा बघत आहे आणि तुझा विवाह आम्ही करून देणार आहोत। तर ती मुलगी तिच्या आईवडिलांना म्हणते, नाही म्हणते, मला आत्ताच लग्न नाही करायचं आहे म्हणते। कारण लग्न झाल्यावर तर आईवडिलांपासून दूर होते म्हणते मुली, तर मला सध्या तरी लग्न नाही करायचं आहे म्हणते। आणि मनामध्ये कोण असते त्या स्त्रीचा, तो नौकर। आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्या नौकराला भेटायला जाते ती सुंदर मुलगी, आणि त्या नौकराला जाऊन सांगते की माझे आईवडील माझा विवाह लावून देण्याच्या तयारीमध्ये आहे, तर तुला माहीत नाही का माझं प्रेम तुझ्यावर आहे, अशी कोण म्हणते ती सुंदर मुलगी त्या नौकराला। मला बाकीचं काही माहीत नाही म्हणते, तू सकाळी सकाळी तयार राहा म्हणते, मी सकाळी नौकरींच्या वेशामध्ये येईन आणि आपण दोघं पळून जाऊ म्हणते। तर नौकर असहाय होते, त्याला वाटते की एवढी सुखसमृद्धीत वाढलेली मुलगी, एवढी कोमल मुलगी, मी हिचं खरंच कसं पालन पोषण करणार आणि मी हिला कुठे नेऊ, तर अशा विचारात नौकर पडतो। पण ही मुलगी काय म्हणते, मला बाकीचं काहीच माहीत नाही म्हणते, मला बाकीचं काही माहीत नाही, आपण दोघं उद्या सकाळी सकाळी पळून जाऊ। रागारागामध्ये ते स्त्री
त्याला असा निर्णय घ्यायला सांगते. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की रागामध्ये माणूस जेव्हा येतो तेव्हा आपलं हित अहित त्याला काही समजत नाही. नथी राग समो अग्नी, रागासारखा दुसरा अग्नी नाही. आणि ही स्त्री पडता पडता अशी विचार करते की आता मी बंधनमुक्त आहे, स्वतंत्र आहे. कारण ती जेव्हा महालात बंदिस्त होती तेव्हा ती त्या नोकरासाठी खूप खूप रडली होती. तिला असं वाटत होतं की या नोकराबरोबर मी कधी बाहेर स्वतंत्रपणे म्हणजे जाऊ शकू, याच्यासाठी ती खूप वेळा, खूप हजारो वेळा ती रडलेली असते. त्याच्यामुळे ती खूप खुश असते, हॅप्पी, बिलकुल. तशी हॅप्पी, बिलकुल हॅप्पी की आपण स्वतंत्र आहे. आणि त्या नगराच्या दूर जाऊन दोघं नौकर आणि ती सुंदर मुलगी राहू लागतात. तर काही वर्षानंतर डबल हॅपी, पळून तर आलीच असते, तर काही वर्षानंतर डबल हॅपी. तर त्या सुंदर मुलीला त्या नौकरापासून एक गर्भ राहतो, म्हणजे ती गरोदर होते त्या नौकरापासून. तर ती हॅपी. तर आता जेव्हा तुला गरोदरपणाचा जेव्हा 7वा-8वा महिना चालू असतो तर त्या स्त्रीला तिच्या आईची आठवण अचानक येऊ लागते. तिला वाटते की आपण आपल्या आईवडिलासोबत चुकीचं केलं. त्या स्त्रीला वाटते आपण आपल्या आईवडिलासोबत चुकीचं केलं, आपण त्यांना सांगितलं नाही आणि त्यांना न सांगताच आपण इकडे पळून आलो. आणि आता मला माझ्या आईच्या उपदेशांची गरज होती, कारण तिला 7वा-8वा महिना चालू असतो. तर ती सुंदर मुलगी त्या नौकराला, तिचा जो पती असतो त्याला म्हणते आपण माझ्या आईवडिलांना माफी मागायला जाऊ म्हणते. आणि मी माझी म्हणजे ती प्रेग्नंट असते ना, तर मी माझी डिलिव्हरीसुद्धा माझ्या माहेरीच करीन म्हणते, माझ्या आईवडिलांना माफी मागून. तर तो नौकर घाबरते. अरे बापरे, तू हे काय बोलत आहे म्हणते, एवढ्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी पळून आणली म्हणते, तुझे आईवडील मारणार ना म्हणते मला. तो घाबरते, तो नौकर घाबरते ना, तो म्हणते नाही नाही म्हणते, मी काही येत नाही, तू पण नको जाऊ, मी पण नाही जात म्हणते, आणि आपण दोघंही कुठंच नाही जाऊ म्हणते, इथंच राहू म्हणते. ते म्हणजे तो घाबरते म्हणून तो तसा म्हणते तिला. तर ही स्त्री तिच्या पतीला जाऊ देते, बाहेर जाऊ देते आणि आपली माहेराच्या तिच्या आईवडिलाच्या गावाच्या रस्त्यानं निघते. आणि मग नौकर येतो घरी, तिचा पती येतो घरी. त्या सुंदर मुलीचा पती घरी येतो. घरात पाहतो पत्नी नाही आहे, कुठे आहे, बघतो इकडे तिकडे, पत्नीच नाही. तर शेजाऱ्यापाजाऱ्यांशी चौकशी करतो आणि त्याला माहीत होते की त्याची जी पत्नी असते ती या रस्त्यानं निघून गेली. तर खूप धावतो आणि त्याला एका झाडाखाली त्याची पत्नी बसलेली दिसते. तर ती तिच्या पतीला बघून म्हणते, बरं झालं म्हणते तुम्ही योग्य वेळेवर आले म्हणते, बरं झालं म्हणते तुम्ही योग्य वेळेवर आले म्हणते. माझी म्हणते आता म्हणजे बाळाच्या जन्माची वेळ आलीच होती म्हणते. त्या जंगलामध्ये त्या मुलाला जन्म देते आणि तिला वाटते की आता आईवडिलांकडे जायची गरज नाही आहे. दोघेही त्या छोट्या मुलाला घेऊन, त्या छोट्या बाळाला घेऊन परत आपल्या झोपडीमध्ये, परत आपल्या गावी निघून जातात, हॅपी. त्याच्यानंतर मग काही वर्षानंतर, त्याचं साधारण 2-3 वर्षानंतर पुन्हा ते गरोदर होते. पुन्हा त्या नोकरापासून तिला गर्भ राहतं, पुन्हा ती प्रेग्नंट होते. पण आणि मग परत मग तिचा गरोदर 7वा-8वा महिना चालू असतो. परत तिला मग आईवडिलांची आठवण येते, तिच्या आईची आठवण येते. आणि परत मग ते तिच्या पतीला म्हणते की आपण म्हणते माझ्या आईवडिलांची माफी मागू म्हणते, कारण आपण चुकीचं केलं, आपण त्यांना न सांगताच पळून आलो म्हणते, तर आपण त्यांची क्षमा मागितली पाहिजे म्हणते. तर तो नौकर परत म्हणतो, तो पती परत म्हणतो नाही नाही म्हणते, अरे बाबा तू काय बोलत आहे, एवढ्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी मी पळून आणली, मला मारणार ना म्हणते ते. तर तो परत तिला नाही म्हणत. तर ती परत त्याला कामावर जाऊ देते
जे त्याचं म्हणजे थोडंसं तिच्या पतीचं लाकूड जंगलामध्ये जाऊन लाकूड वगैरे तोडून ते विकणं असं काहीतरी काम असते. तो परत आपल्या कामावर जाते आणि हेच ऐकत नाही, पतीचं ऐकत नाही आणि निघते आपल्या माहेरच्या रस्त्यानं, आपल्या आईवडिलाच्या गावाच्या रस्त्याने ती निघते. यावेळनं ती जेव्हा आईवडिलांच्या गावाला जायला निघते, 3 वर्षाच्या एका छोट्या मुलाला घेऊन ती निघते आणि परत संध्याकाळी तिचा पती घरात येऊन बघतो, पत्नी नाही, मुलगा नाही, कुठे गेली शोधतो आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून माहीत होते की ते या रस्त्यानं गेली, इकडे गेली आणि तसाच तो खूप धावत रस्त्याने जातो. खूप धावतो, दिसतच नाही. खूप धावतो. शेवटी दिसते मुलगा आणि त्याची ती प्रेग्नेंट गरोदर त्याची जी पत्नी असते, दोघंजणं. तिचा पती म्हणतो त्या पत्नीला, ही सुंदरी तू का बरं माझं ऐकत नाही, घरी चाला म्हणते, नका जाऊ म्हणते. नाही, अजिबात तिच्या पतीचं ऐकत नाही म्हणते. मागच्या वेळेनं मी ऐकलं ना म्हणते तुमचं, मी गेली का म्हणते माहेरी, तर या वेळेनं म्हणते मी जाणार आहे म्हणजे जाणारच आहे म्हणते, कोणी मला अडवू शकत नाही. खूप हट्ट करते. तर मग तिचा पती म्हणते, आता पत्नी ऐकतच नाही. चल बाबा म्हणते, तुझंच ऐकतो म्हणते, चल म्हणते, आता तुझे आई बाबा मला मारो का काही करो म्हणते, जे होईल ते होईल म्हणते, चल म्हणते. आणि संध्याकाळ झाली असते, आभाळ पूर्ण काळं पूर्ण असं विजा चमकत आहे, काळं आभाळ, सुसाट्याचा वारा सुटला आणि सगळं इकडे तिकडे खूप हवा वारा सगळं सुटलेलं. आता हे सगळं बघून ती पत्नी म्हणते, असं वाटते म्हणते मला की आता खूप जोराचा पाऊस होणार आहे, कारण खूप काळं आभाळ, विजा गडगड करत आहे, वारा सुटला चांगला जोराचा. त्याने ते तिघंजणं उभे असतात आणि तुम्ही एक काम करता का म्हणते, एक म्हणते असं काहीतरी फांदी मोठ्या पानाची फांदी तुम्ही तोडून आणा म्हणते, म्हणजे जे आपण त्याच्या सहाऱ्यानं असं थोडं पाण्यापासून आपण असं वाचू शकू म्हणते. याच्यासाठी तुम्ही मोठं काहीतरी फांदी घेऊन येता का म्हणते, की आपण असं म्हणजे त्याच्या सहाऱ्यानं आपण ह्या पावसापासून वाचू शकू. तर तिचा पती बघते इकडे तिकडे, काहीच नाही. पाऊस सुरू होऊन गेला. तिचा जो पती असते जंगलात इकडे तिकडे बघत असते, काय असं बाबा मोठ्या फांदी काही असं मोठ्या पानाचं फांदीचं काही मिळते का. तर इकडे तिकडे बघते, पाऊस सुरू होऊन गेला. पत्नी आणि जो छोटा मुलगा पावसानं भिजत आहे, पावसानं ओला होत आहे आणि इकडे पती त्या पानाचं मोठी फांदी शोधत आहे आणि फांदी शोधता एकदम खूप घाबरून जातो तो. बापरे, पाऊस सुटला आणि तो त्याचं भान विसरतो पती आणि फांदी शोधता एका सापाच्या डोक्यावर त्याचा पाय पडतो आणि तो साप त्याला चावतो. तो साप त्याला दंश करून तिचा पती तिथंच मरण पावतो. तिचा पती सापाच्या दंशाने तिथेच तिचा पती मरण पावतो. आणि इकडे हिची डिलिव्हरी झाली, म्हणजे इकडे हिला बाळ जन्मलं आणि सोबत कोण, तो छोटा मुलगा. आणि ही मग रात्रभर तिच्या पतीची वाट बघत होती, माझा पती कुठे गेला, माझा पती अजून आला नाही. इकडे ती पावसानं ओली होत आहे, त्या पावसामध्येच ती त्या बाळाला जन्म देते. तिच्यात जो दुसरं बाळ असते त्या बाळाला जन्म देते आणि त्या पावसामध्ये तिचा तो मोठा मुलगा आणि ते जन्मलेलं छोटं बाळ भिजत आहे रात्रभर. आणि तिचा पती तिकडे सापडोशाने त्या जंगलामध्ये मरण पावलेला आहे तिथे. आणि ही रात्रभर आपल्या दोन्ही मुलांना अशी पोटाशी घेऊन रात्रभर तशीच आपली बिचारी पोटाशी घेऊन पोटाखाली घेऊन रात्रभर तशीच नुकतीच बाळाला जन्म दिलेल्या आई रात्रभर पावसात भिजत
दोन्ही आपली मुलं अशी पोटाशी खाली घेऊन तशीच थांबली. आणि त्याच्यानंतर सकाळ झाली, पाऊस थांबला, वारा थांबला, शांत वातावरण झालं. ती जंगलात फिरत आहे. कुठे आहे? अहो तुम्ही कुठे आहे? अशी तिचा पती तर रात्रीच मरण पावला ना. तिचा पती रात्रीच मरण पावला, कारण त्याला साप चावला होता. त्या सापाच्या विषामुळे तो रात्रीच मरण पावला. खूप शोधते, कुठे गेले? अहो तुम्ही कुठे गेले? आणि मनामध्ये भीती, आणि तिच्या मनामध्ये भीती, माझ्या पतीला तर काही झालं तर नाही, माझा पती चांगलाच राहिला, काही झालं तर नसेल ना. मनामध्ये भीती. त्या मुलीच्या तिचा पती दिसतो आणि ती समजून जाते. त्याच्याच बाजूला मोठं सापाचं वारूळसुद्धा असते आणि ती समजून जाते आपल्या पतीला सर्पदंश झालेला आहे आणि आपला पती रात्रीच मरण पावला असं त्या स्त्रीला समजते. आणि ती स्त्री खूप रडते. आपला पती मरण पावला या दुःखाने खूप रडते आणि खूप रडते, एवढी रडते, खूप रडते. आता तिला वाटते मी माझ्या माहेरी जाऊन माझ्या आईवडिलांना मी हे सगळं माझं दुःख हे मी माझ्या आईवडिलांना सांगणार. आईबाबांचं गाव असते, तिच्या आईवडिलांचं गावला जाण्यासाठी एक नदी असते. त्या नदीला पार करून जावं लागते. 2 गावांच्या मध्ये एक नदी असते, त्या नदीला पार करून जावं लागते. आता रात्रीच खूप धो चांगला मुसळधार पाऊस पडला आणि त्या पावसामुळे त्या नदीला पूर येईल ना. त्या नदीला पूरच येणार आहे, कारण रात्रीचा खूप पाऊस झाला, रात्रभर जोरात पाऊस झाला, त्या नदीला पूर. आता ही त्या नदीच्या काठावर येऊन पोचली. ती जी नुकतीच जन्म दिलेल्या बाळाची आई आणि ते छोटं बाळ आणि तो तिचा मोठा मुलगा जो असतो त्याला घेऊन ती नदीच्या काठावर येऊन थांबते. एक वेळा त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाकडे पाहते आणि एक वेळा आपल्या छोट्या 2 मुलांकडे पाहते. तर जी आई तिने नुकतंच रात्री आपल्या भर पावसात बाळाला जन्म दिला, तिच्या अंगात खरंच ताकद राहील का की दोन्ही मुलांना उचलून नदी पार करायची? ते ताकद राहील का तिच्यामध्ये? ज्या आईने नुकतंच रात्री बाळाला जन्म दिला भर पावसात, तिच्या अंगात खरंच शक्ती राहील का की ती दोन्ही आपल्या मुलांना उचलून नदी पार करू शकत? तिच्या अंगात ताकद नव्हती. नंतर मग ती विचार करते की आधी एका मुलाला घेऊन जाते नदीच्या पलीकडे, नंतर दुसऱ्या मुलाला घेऊन ना. आपण कसं बाळाला समजून सांगतो, बाळा तू इथंच थांब म्हणते, मी आधी तुझ्या छोट्या भावाला नेऊन ठेवतो ना म्हणते तिकडे किनाऱ्यावर. आधी आपण छोट्या भावाला घेऊन जाऊ म्हणते तिकडे, नंतर मी तुला घ्यायसाठी येईन म्हणते. अशी कोण म्हणते? ती आई त्या छोटा जो मुलगा राहतो तिचा, तर तो इथं थांबतो आणि ती त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन नदी पार करायला लागते. आणि त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर त्या छोट्या बाळाला एका पानावर ठेवून त्या छोट्या बाळाला म्हणते ती आई, बाळा म्हणते मी आता तुला आणलं ना म्हणते, तू इथंच थांब म्हणते, इथंच असं झोपून राहा म्हणते, तू इथंच थांब म्हणते, मी ना तुझ्या मोठ्या भावाला घेऊन येतो ना म्हणते, मी आता तू इथंच थांब म्हणते, मी तुझ्या मोठ्या भावाला घेऊन येतो म्हणते आता. असं लाडानं थोडंसं असं पप्पी वगैरे घेऊन लहान बाळाचं लाड करून लहान नदी पार करता जेव्हा ती अर्ध्यात येते, मागे वळून बघते तर तिला एका मोठ्या पक्षाचा आवाज येतो. आणि तो गरुड, गिद्धाड म्हणतो आपण त्याला, हिंदीमध्ये चील म्हणतात ना गिद्धाड. तर तो मोठा पक्षी आपल्या दोन्ही पंजामध्ये तिच्या छोट्या बाळाला उचलून नेत असतो. अशी ते चित्र बघते. दे रे माझं बाळ दे रे, त्या पक्षाला अशी ती म्हणते आणि अशी हाताने अशी खुणा करत असते ती. अरे माझं बाळ नेऊ नको, माझं बाळ नुकतंच आता जन्मलेलं आहे, दे रे माझं बाळ दे रे. पण तो पक्षी थांबल का? ऐकल का तो तिच्या बाळाला घेऊन निघून जातो. आणि जे इकडे पलीकडे जे इकडच्या किनाऱ्यावर जो तिचा पहिला मोठा मुलगा असतो, त्याला असं वाटते की माझी आई मला बोलवत आहे. साधारण 4 वर्षाचा
काही समजते का एवढ्या छोट्या मुलाला? सध्या नाही समजत, कारण तो खूप दूर असते तो मुलगा तिचा, तिकडल्या किनाऱ्यावर असतो. तर त्याला वाटते की माझी आई मला बोलवत आहे, त्या तिच्या मोठ्या मुलाला वाटते की माझी आई मला बोलवत आहे, म्हणून तो मुलगा नदीत उतरतो. आणि नदीत उतरल्याबरोबर, कारण रात्रीचा खूप जोराचा पाऊस असल्यामुळे चांगलाच नदीला पूर असतो ना, तर तो मुलगा जसा नदीत पाय ठेवतो तसाच तो वाहून जात असतो. ती आई अशी वळून बघते तर तिचा दुसरा मुलगा पण तिला असा वाहून जाताना दिसतो. म्हणजे तिचं जे छोटं जन्मलेलं बाळ राहते तो पण पक्षी घेऊन जाते, आणि जो दुसरा मुलगा असते, मोठा मुलगा असतो, तो सुद्धा नदीच्या पुरात वाहून जातो. आणि ती नदीच्या काठावर बसून एवढी रडते, एवढी रडते, रडता रडता म्हणजे तिला आता एका पिक्चर सारखं दिसते की रात्रीच तिचा पती सापाच्या डोशानं मृत्युमुखी पडला, आणि सकाळी तिचं नुकतंच जन्मलं बाळ ते सुद्धा पक्षी घेऊन गेला. आणि म्हणजे तिचे दोन्ही मुलं मरण पावले, तिचा पती सुद्धा रात्री मरण पावला, तिचे 2 मुलं सुद्धा मरण पावले. आता ती इतकी रडते, एवढी रडते त्या नदीच्या काठावर बसून, एवढी रडते की रडता रडता तिच्या डोळ्यात रडासाठी पाणी सुद्धा राहत नाही, पाणी सुद्धा सुकून जाते तिच्या डोळ्यातलं, एवढी रडते ती, खूप रडते, खूप रडते. आपल्या आईबाबाला ही सर्व घटना सांगल अशा इच्छेने ती आपल्या आईबाबाच्या गावाला जात राहते. तर जेव्हा ती तिच्या आईवडिलाच्या गावाच्या बाहेर येऊन पोचते, म्हणजे गावाच्या वेशीजवळ एक म्हातारा माणूस जात असतो. त्या म्हातारा माणसाला म्हणते एकानं 3 चिता जळत आहे, म्हणते या 3 चिता पेटत आहे, म्हणते या कोणाच्या आहे म्हणते बाबा म्हणते. तर तो म्हातारा माणूस म्हणतो, अरे ते आपल्या गावातले खूप श्रीमंत व्यापारी सेठजी होते ना म्हणते, त्यांचा महाल खूप जुना झालेला होता म्हणते, आणि रात्री एवढा जोरात मुसळधार पाऊस आला म्हणते की त्या पावसामुळं म्हणते तो पूर्ण महाल कोसळून पडला म्हणते खाली, आणि त्या महालाखाली दबून ते 3 जण मरण पावले म्हणते. कोण? ते तिची आई राहते, वडील राहते, भाऊ राहते, म्हणजे तिचे आई वडील आणि एक भाऊ सुद्धा असतील, हे 3 जण पण एकानंच मरण पावले म्हणते. ती सुंदर मुलगी काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही, आणि तिला एवढं दुःख होते. एकानं पिक्चर सारखं तिच्या समोर तिला दिसते, तिचा पती मरण पावलेला, तिच्या छोट्या बाळाला पक्षी घेऊन जात आहे, आणि तिचा जो मोठा मुलगा असतो तो वाहून जात असताना, आणि तिच्या आई वडिलांच्या 3 चिता तिला पेटत असताना दिसते. आणि एका दिवसामध्ये तिचा पूर्ण परिवार संपतो, एका दिवसामध्ये. तर तिला एवढं दुःख होते, त्या दुःखामुळे ती स्वतःचं भान विसरते, आणि अक्षरशः आपल्या अंगावरचे जे वस्त्र असते, कपडे असते, ते फाडून टाकते, पूर्ण कपडे अंगावरचे फाडून टाकते, भान राहत नाही, पूर्ण पागल होऊन जाते. श्रावस्तीच्या रस्त्यानं भटकत असते आणि बडबड करत, अरे माझा पती मरण पावला, अरे माझे 2 छोटे मुलं मरण पावले, माझे आई बाबा मरण पावले, माझा भाऊ मरण पावला. ऐकणारं कोणीच नाही. दुःखाने तुटून गेली की स्वतःचं भान विसरलं. एकटीच बडबड करत श्रावस्तीच्या रस्त्याने भटकत, वस्त्र नाही अंगावर, कपडे नाही अंगावर, केस मोकळे विस्कटलेले, आणि पागल होऊन पूर्ण फिरत राहते, गावागावामध्ये पागल होऊन फिरत असते. तेथील लोक, लहान मुलं दगडं मारतात, लहान मुलं चेष्टा करतात, आणि जे गावातले लोक असते निंदा करतात, शिव्या देतात तिला, कारण वस्त्र नसते अंगावर, काही नसते, भानच नसते ना, पागल असते पूर्ण. खूप तिला म्हणजे त्रास होतो, खूप तिला म्हणजे पागल असल्या कारण लोक त्रास देतात. तर अशीच ती पागलसारखी भटकत असते इकडे तिकडे. तर एक दिवस काय होते, भगवान बुद्धांचं प्रवचन चालू असते. भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना, तेथील काही ज्येष्ठ नागरिक असते त्यांना उपदेश देत असतात,
आणि पागल, वस्त्र नाही, काही नाही, ही कशाला भगवान बुद्धासोबत तिकडे अंदर भिकून समोर अंदर तिला जाऊ देत नाही. तिला तेथे लोक अडवण्याचा प्रयत्न करतात. भगवान बुद्ध तेव्हा म्हणतात, अरे येऊ द्या रे तिला. तसंच मग ते लोक तिला सोडून देतात, तिचा रस्ता मोकळा करतात. आणि ती जशी येते, वस्त्र नाही अंगावर, पूर्ण केस विस्कटलेले, शरीराचं काहीच भान नाही, जशी ती भगवान बुद्धासमोर येते, भगवान बुद्ध तिला म्हणतात, पाली भाषेमध्ये म्हणतात, भगवान बुद्ध तिला पाली भाषेमध्ये सांगतात. मी तुम्हाला इथं म्हणजे मराठीत सांगत आहे. हे मुली स्वतःकडे बघ. भगवान बुद्ध एक शब्द तिला म्हणतात, हे मुली स्वतःकडे बघ. आणि भगवान बुद्धाचे हे शब्द तिच्या कानावर पडताच, तिचं भान जे हरपलेलं राहते ते पूर्ण शुद्धीवर येते. आणि जसे भगवान बुद्ध म्हणतात, हे मुली स्वतःकडे बघ, तशीच ती मुलगी खाली बघते. आणि बघते, अरे वस्त्र नाही अंगावर, कपडे नाही अंगावर, आपण असंच आलो आणि असे हातानं आपलं शरीर झाकण्याचा प्रयत्न करते. आपला पगडीचा जो कापड असतो, पटकन एक कापड तिला, तेथील एक जण कापड देतो तिला आणि तिच्या अंगावर टाकून देतो. तशीच तिथे कापडामध्ये आपलं शरीर झाकून घेते. बुद्धांजवळ ती सांगते, भगवंता, माझा पती मरण पावला, माझे 2 छोटे मुलं मरण पावले, आणि माझे आई बाबा भाऊ हे देखील एका दिवसामध्ये मरण पावले. आणि या मरणाच्या दुःखामुळे मी माझं स्वतःचं भान विसरून गेली. सगळं तिचं दुःख ती भगवान बुद्धांजवळ सांगते. भगवान बुद्ध तिला सांगतात, तू याच जन्मात तू याच्या आधीच्या जन्मात सुद्धा तुझे घरातले सदस्य मरण पावले आणि तू खूप रडलेली आहे. तू याच जन्मात नाही तर आधीच्या जन्मात सुद्धा तू खूप रडलेली आहे तुझ्या परिवारातल्या सदस्यांची. स्त्री नंतर ती दुःखी स्त्री भगवान बुद्धांच्या उपदेशांनी आपला दुःखाचा डोंगर पार करते आणि नंतर ती भिक्खुनी बनते आणि भिक्खुनी बनून अरहंत पद प्राप्त करते. भगवान बुद्धाच्या एका शब्दाने, भगवान बुद्धांच्या उपदेशाने ती तिचं दुःखाचं डोंगर पार करते. अशा पद्धतीने तिचं नाव पटाचार्य पडलं. तिचं आधीच नाव, तिचं जन्मतः नाव बौद्ध साहित्यामध्ये बहुतेक सुवोधना म्हणून आहे, पण तिच्या या परिस्थितीमुळं तिचं नाव पटाचार्य पडलं गेलं. आणि ही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सोबतच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.